कधी तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारलाय का की खरंच आनंद म्हणजे काय? तो एखाद्या मोठ्या यशात आहे का की एखाद्या छोट्या शांत क्षणात लपलेला आहे? आपण सगळे आयुष्यभर आनंदाच्या शोधात धावत असतो. कधी पैशांच्या मागे, कधी नात्यांच्या मागे, कधी स्वतःच्या स्वप्नांच्या मागे. पण तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक पोकळी राहते. हीच पोकळी, हाच शोध, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे दी आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकात. या पुस्तकाचे लेखक दलाई लामा. ते आपल्याला कोणतंही गुंतागुंतीचं तत्वज्ञान देत नाहीत. ते आपल्याला एक साधा पण अत्यंत गहन मार्ग दाखवतात. हा मार्ग आहे आतल्या शांततेचा. ते सांगतात की आनंद हा बाहेर सापडणारा नाही, तो आहे आपल्या मनात निर्माण होणारा. ही गोष्ट ऐकायला सोपी वाटते, पण समजायला आणि जगायला ती अत्यंत गहन आहे. आपण नेहमी असं मानतो की जर आपल्याकडे अधिक पैसा असेल, अधिक यश असेल, तर आपण आनंदी हो. पण दलाई लामा शांतपणे सांगतात की या गोष्टी आपल्याला क्षणिक आनंद देऊ शकतात, पण कायमस्वरूपी समाधान ते फक्त आपल्या मनाच्या स्थितीतून येतं. इथेच या पुस्तकाची खरी सुरुवात होते. आपण आपल्या मनाकडे कसं पाहतो, आपल्या भावनांना कसं समजतो आणि आपल्या विचारांना कसं नियंत्रित करतो, हेच ठरवतं की आपण आनंदी आहोत की नाही. दलाई लामा यांची शैली ती खूपच साधी आहे. ते मोठमोठे शब्द वापरत नाहीत. ते गुंतागुंतीचं तत्वज्ञान सांगत नाहीत. ते आपल्याशी अगदी साध्या मानवी भाषेत बोलतात. जणू काही एक ज्ञानी मित्र आपल्याला शांतपणे मार्गदर्शन करत आहे. ते सांगतात की जीवनात दुःख येणारच, ते टाळता येणार नाही, पण आपण त्या दुःखाकडे कसं पाहतो हे आपल्या हातात आहे. आपण त्यात अडकून राहू शकतो किंवा त्यातून शिकू शकतो. हा निवड आपली आहे. या पुस्तकात एक महत्त्वाची कल्पना वारंवार समोर येते, ती म्हणजे करुणा. आपण इतरांबद्दल किती समजूतदार आहोत? आपण त्यांच्या वेदना समजून घेतो का? कारण जेव्हा आपण इतरांशी जोडतो तेव्हा आपण स्वतःशीही जोडले जातो, आणि या जोडण्यातून एक वेगळीच शांतता निर्माण होते. दलाई लामा सांगतात की आनंद हा केवळ वैयक्तिक अनुभव नाही, तो आहे सामूहिक अनुभव. जेव्हा आपण इतरांना मदत करतो, जेव्हा आपण प्रेम देतो, तेव्हा आपण स्वतःही आनंदी होतो. ही कल्पना आजच्या जगात खूप महत्त्वाची आहे, कारण आपण अनेकदा स्वतःपुरतेच विचार करतो. पण खरा आनंद तो तेव्हाच येतो जेव्हा आपण इतरांबरोबर जोडले जातो. या प्रवासाच्या सुरुवातीलाच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे पुस्तक आपल्याला तात्काळ बदल घडवून देणार नाही, पण ते आपल्याला एक दिशा देईल, एक असा मार्ग ज्यावर चालताना आपण हळूहळू स्वतःला समजून घेऊ, आणि कदाचित एक दिवस आपल्याला तो शांत गहन आनंद सापडेल जो आपण इतक्या काळापासून शोधत आहोत. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की दलाई लामा आपल्याला आपल्या मनाच्या गाभ्यापर्यंत कसं घेऊन जातात, आणि तिथे आपल्याला काय सापडतं. आपण ज्या प्रवासाची सुरुवात केली आहे तो हळूहळू आपल्याला आपल्या मनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जात आहे. पहिल्या भागात आपण पाहिलं की आनंद हा बाहेर नसून आत निर्माण होतो. पण आता प्रश्न असा उभा राहतो की हा आनंद कसा निर्माण करायचा? दलाई लामा अत्यंत शांतपणे एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की आनंद हा एखाद्या योगायोगाने मिळणारा अनुभव नाही, तो आहे जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा परिणाम. याचा अर्थ असा की आपण आपल्या मनाला जसं घडवतो तसंच आपलं जीवन घडतं. आपण अनेकदा आपल्या भावनांवर नियंत्रण नसल्याचं मानतो. राग आला, दुःख आलं तर आपण त्यात वाहून जातो. पण दलाई लामा म्हणतात की भावना या स्थिर नसतात, त्या येतात आणि जातात. आपण त्यांना कायमचं मानतो, पण त्या तात्पुरत्या असतात. ही समज खूप महत्त्वाची आहे, कारण जेव्हा आपल्याला कळतं की भावना तात्पुरत्या आहेत तेव्हा आपण त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने वागायला शिकतो. उदाहरणार्थ, राग आला की आपण लगेच प्रतिक्रिया देतो, शब्द बोलतो, निर्णय घेतो आणि नंतर पश्चात्ताप करतो. पण जर आपण त्या क्षणी थांबलो आणि स्वतःला विचारलं, हा राग कायमचा आहे का, तर आपल्याला उत्तर मिळेल नाही, तो काही वेळानंतर शांत होणार आहे. ही जाणीव आपल्याला आपल्या भावनांपासून थोडं दूर उभं राहायला शिकवते, आणि तिथूनच आपण त्यांना नियंत्रित करू शकतो. दलाई लामा पुढे सांगतात की आपल्या मनाला प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जसं आपण शरीराला व्यायाम देतो तसंच मनालाही व्यायाम हवा. हा व्यायाम म्हणजे जागरूकता. आपण आपल्या विचारांकडे, आपल्या भावनांकडे जागरूकतेने पाहायला शिकतो. आपण त्यांना नाकारत नाही, पण त्यात अडकतही नाही. ही स्थिती एक प्रकारची संतुलनाची अवस्था आहे, आणि या संतुलनातूनच आनंद निर्माण होतो.
या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरते, ती म्हणजे दृष्टिकोन. आपण एखाद्या परिस्थितीकडे कसं पाहतो हीच ठरवतं की आपण आनंदी आहोत की दुःखी. एकच घटना दोन वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे अनुभवता येते, कारण त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. जर आपण एखाद्या अडचणीला एक संकट म्हणून पाहिलं तर आपण घाबरतो, पण जर आपण त्याला एक संधी म्हणून पाहिलं तर आपण शिकतो. हा बदल बाहेरच्या परिस्थितीत नाही, तो आहे आपल्या विचारांमध्ये. दलाई लामा इथे एक अत्यंत सुंदर उदाहरण देतात. ते सांगतात की जीवनात दुःख अपरिहार्य आहे, पण दुःखावर प्रतिक्रिया ती आपल्या हातात आहे. आपण त्यातून शिकू शकतो किंवा त्यात अडकून राहू शकतो. हा निवड आपली आहे. या सगळ्या विचारांमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आनंद हा एक अंतिम ध्येय नाही, तो आहे एक सतत चालणारी प्रक्रिया. आपण दररोज थोडं थोडं बदलतो, आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये, आणि या छोट्या छोट्या बदलांमधून एक मोठं परिवर्तन घडतं. हा प्रवास धीम्या गतीने चालतो, पण तो अत्यंत गहन असतो. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की करुणा आणि प्रेम या भावनांचा आनंदाशी काय संबंध आहे आणि त्या आपल्या आयुष्यात कसा बदल घडू शकतात. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे आनंदाचा शोध केवळ स्वतःपुरता मर्यादित राहत नाही, तो इतरांशी जोडला जातो. कारण दलाई लामा यांच्यानुसार खरा आनंद करुणा आणि प्रेमातून जन्म घेतो. आपण अनेकदा असा विचार करतो की आनंद म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण होणं, स्वतःची स्वप्न साकार होणं. पण दलाई लामा यांची भूमिका वेगळी आहे. ते सांगतात की आपण जितके स्वतःवर केंद्रित असतो तितके आपण असमाधानी होतो, आणि जितके आपण इतरांबद्दल विचार करतो तितके आपण शांत होतो. ही कल्पना सुरुवातीला थोडी विरोधाभासी वाटते, कारण आपल्याला शिकवलं जातं की स्वतःचं भलं आधी. पण दलाई लामा म्हणतात की इतरांचं भलं केल्यानेच आपलं भलं होतं. हे का घडतं? कारण जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण होते, एक समाधान, एक शांत आनंद. हा आनंद कोणत्याही बाह्य गोष्टींपेक्षा अधिक टिकणारा असतो. करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे दुसऱ्याच्या वेदना समजून घेणं, त्याच्याशी जोडले जाणं आणि शक्य असेल तेव्हा त्याला मदत करणं. ही केवळ भावना नाही, ती आहे एक कृती. आपण अनेकदा लोकांच्या वेदना पाहतो पण त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला वाटतं की त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. पण दलाई लामा सांगतात की आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत. आपण वेगळे नाही, आपण एकमेकांच्या अनुभवांचा भाग आहोत. ही जाणीव आपल्याला अधिक संवेदनशील बनवते, आणि ही संवेदनशीलता आपल्याला करुणेकडे घेऊन जाते. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरते, ती म्हणजे स्वतःबद्दलची करुणा. आपण अनेकदा स्वतःवर खूप कठोर असतो. आपल्या चुका, आपल्या कमतरता आपण स्वतःलाच दोष देतो. पण दलाई लामा सांगतात की आपण स्वतःशीही करुणेने वागायला हवं. आपणही माणूस आहोत, आपणही चुका करतो. हे स्वीकारणं खूप आवश्यक आहे, कारण जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा आपण इतरांनाही स्वीकारू शकतो. ही साखळी खूप सुंदर आहे. स्वतःचा स्वीकार, इतरांचा स्वीकार आणि त्यातून निर्माण होणारा आनंद. या टप्प्यावर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की करुणा ही कमकुवतपणाची खूण नाही, ती आहे शक्तीची खूण. कारण दुसऱ्याच्या वेदना समजून घेणं हे सोपं नाही. त्यासाठी धैर्य लागतं, मनाची ताकद लागते. दलाई लामा पुढे सांगतात की करुणा विकसित करणं हे एक सराव आहे. आपण ते हळूहळू शिकतो, लहान लहान कृतींमधून. एखाद्याला मदत करणं, एखाद्याचं ऐकून घेणं, एखाद्याला समजून घेणं. या छोट्या गोष्टी आपल्या मनात मोठा बदल घडवतात, आणि हळूहळू आपण अधिक शांत, अधिक आनंदी बनतो. या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की दुःख, वेदना आणि अडचणी या सगळ्यांचा आपल्या आनंदाशी काय संबंध आहे, आणि त्या आपल्याला कसं घडवतात. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे एक अत्यंत महत्त्वाचा पण कठीण प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर आनंद हा आपल्या मनातून निर्माण होतो, तर मग दुःखाचं स्थान काय? जीवनात दुःख टाळता येतं का, की तेही आपल्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे? दलाई लामा अत्यंत शांतपणे आणि वास्तववादी दृष्टिकोनातून सांगतात की दुःख हे टाळता येणार नाही, ते जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे. आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला वेदना, नुकसान, अपयश या गोष्टींचा सामना करावाच लागतो. पण इथेच एक गहन समज दडलेली आहे. दुःख स्वतः
आपल्याला त्रास देत नाही. आपण त्याकडे कसं पाहतो हे आपल्याला त्रास देतं. ही गोष्ट ऐकताना थोडी कठोर वाटू शकते, पण जर आपण थोडं खोलवर विचार केला तर तिच्यात एक सत्य आहे. एकच परिस्थिती दोन वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे प्रभावित करते. कुणी तुटून जातं, कुणी अधिक मजबूत होतं. का? कारण त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. दलाई लामा सांगतात की दुःखाला आपण दोन प्रकारे पाहू शकतो. एक म्हणजे ते एक संकट आहे आणि दुसरं म्हणजे ते एक शिक्षण आहे. जर आपण दुःखाला केवळ वेदना म्हणून पाहिलं तर आपण त्यात अडकून राहतो. पण जर आपण त्याला एक शिकण्याची संधी म्हणून पाहिलं तर आपण त्यातून बाहेर येतो. ही बदललेली दृष्टी आपल्याला अधिक मजबूत बनवते. उदाहरणार्थ, जर एखादं नातं तुटलं तर आपण दोन मार्ग निवडू शकतो. एक, स्वतःला दोष देत राहणं किंवा त्या अनुभवातून शिकणं. आपण काय चुकलं, आपण काय सुधारू शकतो, ही विचार प्रक्रिया आपल्याला पुढे नेते. दलाई लामा पुढे सांगतात की वेदना आणि दुःख आपल्याला अधिक संवेदनशील बनवतात. जेव्हा आपण स्वतः वेदना अनुभवतो तेव्हा आपण इतरांच्या वेदनांनाही समजून घेतो आणि ही समज आपल्याला करुणेकडे घेऊन जाते. म्हणजेच दुःख हे केवळ त्रासदायक नाही, ते आहे विकासाचं साधन. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण अनेकदा दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो. पण दलाई लामा सांगतात की दुःख टाळण्यापेक्षा त्याला समजून घेणं अधिक आवश्यक आहे. आपण जेव्हा दुःखाला स्वीकारतो तेव्हा आपण त्याच्या प्रभावाखाली राहत नाही. आपण त्यातून शिकतो आणि पुढे जातो. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरते, ती म्हणजे सहनशीलता. जीवनात अडचणी येणारच, पण त्या अडचणींमध्ये आपण किती स्थिर राहतो हेच ठरवतं की आपण किती मजबूत आहोत. दलाई लामा सांगतात की सहनशीलता ही जन्मजात नसते, ती विकसित करता येते हळूहळू. प्रत्येक अनुभवातून आपण जितक्या अडचणींना सामोरं जातो तितके आपण अधिक सक्षम होतो. या टप्प्यावर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जीवनात आनंद आणि दुःख हे दोन्ही एकत्र असतात. एकाशिवाय दुसरं पूर्ण होत नाही. आपण जर केवळ आनंदच शोधत राहिलो तर आपण वास्तवापासून दूर जातो. पण जर आपण दोन्ही स्वीकारलं तर आपण अधिक संतुलित होतो. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की भीती, राग आणि नकारात्मक भावना या आपल्या मनावर कसा प्रभाव टाकतात आणि त्यांना कसं समजून घ्यायचं. आपण आता त्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत जिथे आपण आपल्या मनातील सर्वात कठीण आणि गुंतागुंतीच्या भावनांकडे पाहणार आहोत. भीती, राग, द्वेष, असुरक्षितता या भावना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि अनेकदा आपण त्यांच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. पण दलाई लामा सांगतात की या भावनांना टाळून आपण कधीच शांत होऊ शकत नाही. त्यांना समजून घेणं हेच खरं समाधानाचा मार्ग आहे. भीती ही भावना सर्वात मूलभूत आहे. ती आपल्याला सुरक्षित ठेवते, पण कधीकधी ती आपल्याला अडवतेही. आपण नवीन गोष्टी करण्यापासून घाबरतो. आपण अपयशाच्या भीतीने मागे हटतो. पण दलाई लामा सांगतात की भीतीला आपण शत्रू म्हणून पाहू नये. ती एक संकेत आहे. ती आपल्याला सांगते की इथे काहीतरी महत्त्वाचं आहे. आपण त्या भीतीकडे पाहायला हवं, तिला समजून घ्यायला हवं आणि मग हळूहळू तिच्यावर मात करायला शिकायला हवं. राग ही आणखी एक शक्तिशाली भावना आहे. राग येणं हे स्वाभाविक आहे, पण रागात वागणं ते अनेकदा आपल्याला नुकसान पोहोचवतं. आपण काहीतरी बोलतो किंवा करतो ज्याचा नंतर आपल्यालाच पश्चाताप होतो. दलाई लामा सांगतात की राग हा आपल्या मनाच्या अस्थिरतेचं लक्षण आहे. तो आपल्याला अंध करतो. आपण त्या क्षणी स्पष्टपणे विचार करू शकत नाही. म्हणूनच राग आला की थांबणं अत्यंत आवश्यक आहे. एक क्षण थांबणं, श्वास घेणं आणि स्वतःला विचारणं, ही प्रतिक्रिया योग्य आहे का? हा छोटासा विराम आपल्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकतो. द्वेष ही भावना रागापेक्षा अधिक खोल असते. तो दीर्घकाळ टिकतो आणि तो आपल्या मनाला सतत अस्वस्थ ठेवतो. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष बाळगतो आणि त्याचा परिणाम आपल्यावरच होतो. दलाई लामा सांगतात की द्वेष हा आपल्याला आतून खाऊन टाकतो. तो आपल्याला शांत राहू देत नाही. म्हणूनच त्याला सोडून देणं आवश्यक आहे. पण हे सोपं नाही, कारण द्वेष तो अनेकदा वेदनेतून निर्माण होतो. म्हणूनच त्यावर उपाय म्हणजे करुणा. आपण ज्या व्यक्तीवर रागावलेलो आहोत त्यालाही वेदना आहेत. तोही काहीतरी अनुभवत आहे. ही जाणीव आपल्याला त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवते. या सगळ्या भावनांमध्ये एक गोष्ट समान आहे. त्या सगळ्या आपल्या मनातून निर्माण होतात आणि म्हणूनच
आपण त्यांना समजून घेऊ शकतो, त्यांना बदलू शकतो. दलाई लामा पुढे सांगतात की आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं हे एक कौशल्य आहे. ते एका दिवसात येत नाही. त्यासाठी सतत सराव करावा लागतो. आपण दररोज थोडं थोडं बदलतो. आपल्या प्रतिक्रिया, आपले विचार आणि या छोट्या बदलांमधून आपण अधिक शांत आणि संतुलित बनतो. या टप्प्यावर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नकारात्मक भावना या आपले शत्रू नाहीत. त्या आहेत आपले शिक्षक. त्या आपल्याला शिकवतात, आपल्याला वाढायला मदत करतात. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात कोणते बदल आवश्यक आहेत आणि आपण ते कसे अंगीकारू शकतो. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे विचार केवळ समजून घेण्यापुरते राहत नाहीत. ते हळूहळू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनू लागतात. आत्तापर्यंत आपण मन, भावना, करुणा, दुःख आणि नकारात्मकतेबद्दल समजून घेतलं. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. हे सगळं जगायचं कसं? दलाई लामा सांगतात की आनंद हा केवळ एक तत्वज्ञान नाही, तो आहे एक सवय. आणि सवयी त्या हळूहळू घडतात. आपण रोज जे करतो, जे विचार करतो, त्यातूनच आपल्या मनाची रचना तयार होते. म्हणूनच जर आपल्याला आनंदी व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे बदल करावे लागतील. पहिली गोष्ट, जागरूकता. आपण दिवसभरात किती वेळ स्वतःकडे लक्ष देतो? आपण आपल्या विचारांकडे, आपल्या भावनांकडे कधी शांतपणे पाहतो का? बहुतेक वेळा आपण आपोआप प्रतिक्रिया देतो. कुणी काही बोललं आणि आपण लगेच रागावलो. काही अडचण आली आणि आपण लगेच निराश झालो. पण जर आपण थोडा वेळ थांबलो आणि त्या क्षणाकडे जागरूकतेने पाहिलं तर आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो. ही जागरूकता आपल्याला आपल्या जीवनाचा नियंत्रक बनवते. दुसरी गोष्ट, सकारात्मक विचार. दलाई लामा सांगतात की सकारात्मक विचार म्हणजे वास्तवापासून पळणं नाही, तर तो आहे परिस्थितीकडे एक संतुलित नजरेने पाहणं. उदाहरणार्थ, जर काही वाईट घडलं तर आपण त्यात अडकून राहू शकतो किंवा आपण त्यातून काय शिकता येईल हे पाहू शकतो. हा दृष्टिकोन आपल्या मनाला हलकं करतो. तिसरी गोष्ट, कृतज्ञता. आपण जे काही आहे त्याबद्दल आपण किती वेळा आभार मानतो? आपण नेहमी जे नाही त्याकडे पाहतो, पण जे आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. दलाई लामा सांगतात की कृतज्ञता ही आनंदाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी ओळखतो तेव्हा आपल्याला समाधान मिळतं आणि हे समाधान आपल्याला शांत ठेवतं. चौथी गोष्ट, संबंध. आपण एकटे नाही, आपण इतरांशी जोडलेलो आहोत. आपले कुटुंब, मित्र, समाज या सगळ्यांशी आपले संबंध आपल्या आनंदावर मोठा प्रभाव टाकतात. दलाई लामा सांगतात की चांगले संबंध निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण इतरांशी प्रामाणिकपणे वागतो का? आपण त्यांना समजून घेतो का? या प्रश्नांची उत्तरं आपल्या आनंदाशी थेट जोडलेली आहेत. पाचवी गोष्ट, स्वतःसाठी वेळ. आपण सतत धावत असतो. काम, जबाबदाऱ्या, ध्येय या सगळ्यांमध्ये आपण स्वतःसाठी वेळ काढतो का? दलाई लामा सांगतात की स्वतःशी संवाद साधणं हे अत्यंत आवश्यक आहे. थोडा वेळ शांत बसणं, आपल्या मनाकडे पाहणं, ही सवय आपल्याला अधिक स्पष्टता देते. या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात, पण त्यांना अंगीकारणं हेच खरं आव्हान आहे. कारण आपण सवयीने जगतो आणि सवयी बदलणं हे वेळ घेतं. पण जर आपण हळूहळू प्रत्येक दिवशी थोडं थोडं बदललो तर एक दिवस आपण खूप पुढे आलो आहोत हे आपल्याला जाणवेल. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की जीवनातील अनिश्चितता आणि बदल आपल्या आनंदावर कसा परिणाम करतात आणि त्यांना आपण कसं स्वीकारू शकतो. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे जीवनाचं एक अत्यंत वास्तव स्वरूप आपल्यासमोर उभं राहतं. ते म्हणजे अनिश्चितता. जीवन कधीच स्थिर नसतं. ते सतत बदलतं, क्षणाक्षणाला. आज जे आहे ते उद्या नसेल आणि जे उद्या असेल ते आज आपण कल्पनाही करू शकत नाही. ही अनिश्चितता आपल्याला अनेकदा घाबरवते. आपण सुरक्षितता शोधतो, स्थैर्य शोधतो. पण दलाई लामा सांगतात की अनिश्चितता ही समस्या नाही. ती आहे जीवनाची एक मूलभूत सत्यता. आपण तिला टाळू शकत नाही, पण आपण तिला स्वीकारू शकतो.
जेव्हा आपण अनिश्चिततेला विरोध करतो तेव्हा आपण अस्वस्थ होतो. आपण सतत भविष्याबद्दल चिंता करतो. काय होईल, कसं होईल, हे प्रश्न आपल्या मनाला थकवतात. पण जर आपण थोडा थांबलो आणि स्वतःला विचारलं की या क्षणी मी ठीक आहे का, तर बहुतेक वेळा उत्तर येतं हो. ही जाणीव आपल्याला वर्तमानात आणते. दलाई लामा सांगतात की वर्तमान क्षण हाच एकमेव खरा क्षण आहे. भूतकाळ तो निघून गेला आहे. भविष्य तो अजून आणेलच नाही. मग आपण इतका वेळ या दोन्ही गोष्टींमध्ये का घालवतो? आपण भूतकाळातल्या चुका आठवतो आणि स्वतःला दोष देतो. आपण भविष्याची चिंता करतो आणि घाबरतो. पण या दोन्ही गोष्टी आपल्याला वर्तमानापासून दूर नेतात आणि वर्तमानातच आनंद दडलेला आहे. ही जाणीव आपल्याला शांत करते. ती आपल्याला सांगते की आपण जे नियंत्रित करू शकतो ते म्हणजे हा क्षण. या क्षणात आपण कसं विचार करतो, कसं वागतो, यावरच आपला आनंद अवलंबून आहे. अनिश्चिततेचा स्वीकार हा एक सराव आहे. आपण हळूहळू शिकतो, लहान लहान गोष्टींमधून. एखादी योजना बदलली, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही, तर आपण त्यावर कसं प्रतिक्रिया देतो? आपण त्रासून जातो की आपण स्वीकारतो? हा छोटासा फरक आपल्या मनाच्या शांततेवर मोठा परिणाम करतो. दलाई लामा पुढे सांगतात की जीवनात बदल हे अपरिहार्य आहेत. आपण कितीही प्रयत्न केला तरीही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण असहाय्य आहोत. आपण बदलांना कसं प्रतिसाद देतो हे आपल्या हातात आहे. ही जाणीव आपल्याला शक्ती देते. ती आपल्याला सांगते की आपण परिस्थितीचे बळी नाही, आपण आपल्या अनुभवांचे निर्माते आहोत. या सगळ्या विचारांमध्ये एक गहन शांतता आहे. कारण जेव्हा आपण जीवनाला जसं आहे तसं स्वीकारतो तेव्हा आपण त्याच्याशी संघर्ष करत नाही. आणि जिथे संघर्ष संपतो तिथेच शांतता सुरू होते. आता या प्रवासात पुढे जाताना आपण पाहू की खरा आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला कोणत्या अंतर्गत मूल्यांची गरज आहे आणि त्या आपल्या जीवनाला कसं दिशा देतात. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे आनंद हा केवळ एक अनुभव राहत नाही, तो एक जीवन पद्धती बनू लागतो. आत्तापर्यंत आपण समजलो मन, भावना, करुणा, दुःख आणि अनिश्चितता. पण या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं काहीतरी असतं. ते म्हणजे अंतर्गत मूल्य. दलाई लामा सांगतात की खरा आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काही मूलभूत मूल्य अंगीकारावी लागतात. पहिलं मूल्य प्रामाणिकपणा. आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत का? आपण आपल्या भावना स्वीकारतो का, की आपण त्यांना दडपतो? जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो तेव्हा आपण आपल्या मनाशी एकरूप होतो. ही एकरूपता आपल्याला शांत करते. दुसरं मूल्य सहनशीलता. जीवनात सगळं आपल्या मनासारखं घडणार नाही. लोक आपल्याशी नेहमी चांगलं वागणार नाहीत. परिस्थिती बदलणारच. पण आपण किती सहनशील आहोत हेच ठरवतं की आपण किती शांत राहू शकतो. दलाई लामा सांगतात की सहनशीलता म्हणजे कमकुवतपणा नाही, ती आहे अंतर्गत ताकद. ती आपल्याला परिस्थितींवर नियंत्रण ठेवायला मदत करते. तिसरं मूल्य क्षमा. आपण इतरांना किती सहजपणे माफ करतो आणि सर्वात महत्त्वाचं, आपण स्वतःला माफ करतो का? आपण अनेकदा भूतकाळात अडकून राहतो, आपल्या चुका आठवतो आणि स्वतःलाच दोष देतो. पण दलाई लामा सांगतात की क्षमा ही मुक्ततेची किल्ली आहे. जेव्हा आपण माफ करतो तेव्हा आपण त्या वेदनेपासून मुक्त होतो. चौथं मूल्य संतोष. आपण नेहमी अधिक हवं असं म्हणतो, अधिक पैसा, अधिक यश, अधिक मान. पण दलाई लामा सांगतात की संतोषाशिवाय आपण कधीच आनंदी होऊ शकत नाही. आपण जे आहे त्यात समाधान मानणं ही एक मोठी कला आहे आणि ही कला शिकली की जीवन हलकं होतं. पाचवं मूल्य नम्रता. आपण जे काही आहोत ते केवळ आपल्या प्रयत्नांमुळे नाही, आपल्या भोवती अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्याला मदत केली आहे. ही जाणीव आपल्याला नम्र बनवते आणि नम्रता आपल्याला इतरांशी जोडते. या सगळ्या मूल्यांचा एकत्रित परिणाम आपल्या जीवनावर होतो. आपण अधिक शांत होतो, अधिक संतुलित होतो आणि सर्वात महत्त्वाचं, आपण अधिक जागरूक होतो. दलाई लामा सांगतात की आनंद हा बाहेर शोधायची गोष्ट नाही, तो आहे या मूल्यांमधून उगवणारा अनुभव. ही मूल्य आपल्याला आतून घडवतात
आणि जेव्हा आपण आतून मजबूत होतो तेव्हा बाहेरचं जग आपल्यावर कमी प्रभाव टाकतं. या टप्प्यावर आपण एक गोष्ट स्पष्टपणे पाहू शकतो की आनंद हा अचानक मिळणारा अनुभव नाही, तो आहे हळूहळू घडणारी प्रक्रिया. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत, जिथे आपण या सगळ्या विचारांचा एक गहन अर्थ समजून घेणार आहोत आणि कदाचित आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा विचार घेऊन जाणार आहोत. आता आपण त्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे या संपूर्ण प्रवासाचा गाभा हळूहळू स्पष्ट होऊ लागतो. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते केवळ वेगवेगळे विचार नव्हते, ते होते एका एकसंध जीवनदृष्टीचे तुकडे. दलाई लामा यांचा संदेश तो अत्यंत साधा आहे, पण त्याची खोली अपार आहे. ते सांगतात की आनंद हा मिळवायचा नसतो, तो घडवायचा असतो. आपण अनेकदा असा विचार करतो की आनंद हा एखाद्या घटनेनंतर येईल, जेव्हा मला हे मिळेल तेव्हा मी आनंदी होईन. पण हा विचार आपल्याला सतत भविष्याकडे ढकलतो आणि आपण वर्तमानातल्या आनंदाला विसरतो. दलाई लामा सांगतात की आनंद हा कोणत्याही अटीवर आधारित नसावा, तो असावा स्वतंत्र. आपण कोणत्याही परिस्थितीत शांत राहू शकतो का? आपण अडचणींमध्येही स्थिर राहू शकतो का? हेच खऱ्या आनंदाचं मोजमाप आहे. या टप्प्यावर आपण एक गहन गोष्ट समजतो की बाह्य परिस्थिती कधीच पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतात, पण आपलं मन ते आपण घडवू शकतो. आपण कसं विचार करतो, कसं प्रतिक्रिया देतो, हेच ठरवतं आपण कसं जगतो. हा विचार आपल्याला एक मोठं स्वातंत्र्य देतो, कारण तो आपल्याला सांगतो की आपण परिस्थितीचे बळी नाही, आपण आपल्या अनुभवांचे निर्माते आहोत. या सगळ्या प्रवासात आपण अनेक गोष्टी शिकलो. करुणा, सहनशीलता, स्वीकार, कृतज्ञता ही सगळी मूल्य आपल्या जीवनाचा पाया बनू शकतात. पण एक प्रश्न अजूनही उरतो, हे सगळं कायम टिकवायचं कसं? कारण आपण अनेकदा प्रेरित होतो, काही दिवस चांगलं वागतो, पण नंतर पुन्हा जुन्या सवयींकडे परत जातो. दलाई लामा सांगतात की हा प्रवास एकदाच पूर्ण होणारा नाही, तो सतत चालू राहतो. आपण रोज नवीन आव्हानांना सामोरं जातो आणि प्रत्येक वेळी आपल्याला पुन्हा निवड करावी लागते. आपण रागाने प्रतिक्रिया देणार की शांततेने? आपण तक्रार करणार की कृतज्ञ राहणार? ही छोटी छोटी निवड आपल्या आयुष्याला दिशा देतात. या टप्प्यावर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आनंद हा एक अंतिम अवस्था नाही, तो आहे एक प्रवास. आणि या प्रवासात चढ उतार येणारच. पण जर आपण सजग राहिलो तर आपण प्रत्येक टप्प्यावर काहीतरी शिकू शकतो. आता आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्याकडे जात आहोत, जिथे आपण या सगळ्या विचारांचा एक शांत, गहन आणि दीर्घकाळ मनात राहणारा समारोप अनुभवणार आहोत. आपण या शांत, विचारमय आणि अंतर्मुख प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पण हा शेवट हा एखाद्या कथेसारखा पूर्णविराम नाही, तो आहे एक नवीन सुरुवात. या संपूर्ण प्रवासात आपण आनंदाच्या अनेक छटा पाहिल्या. कधी तो करुणेतून उमलला, कधी तो स्वीकारातून शांत झाला, कधी तो दुःखातूनच जन्माला आला. आणि या सगळ्यातून दलाई लामा आपल्याला एक गहन सत्य सांगतात की आनंद हा बाहेर शोधायची गोष्ट नाही, तो आहे आपल्या मनाच्या संस्कारातून निर्माण होणारी अवस्था. आपण जे विचार करतो, आपण ज्या भावना जोपासतो, आपण ज्या मूल्यांवर जगतो, त्यातूनच आपला आनंद तयार होतो. या सगळ्या प्रवासाचा सार जर एका विचारात मांडायचा झाला तर तो असा असेल: जीवन बदलण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नाही, दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. हा दृष्टिकोन आपल्याला आतून मजबूत बनवतो. आपण आता जाणतो की दुःख टाळता येत नाही, पण आपण त्यातून शिकू शकतो. आपण जाणतो की नकारात्मक भावना येणारच, पण आपण त्यांना समजून घेऊ शकतो. आपण जाणतो की अनिश्चितता कायम राहणार, पण आपण वर्तमानात जगू शकतो. ही सगळी जाणीव आपल्याला एक वेगळं स्वातंत्र्य देते, एक अशी शांतता जी बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसते. श्रोतेहो, या प्रवासाचा खरा अर्थ हा केवळ ऐकण्यात नाही, तो आहे जगण्यात. आपण हे विचार आपल्या आयुष्यात कसे उतरवतो हेच महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा पुढच्या वेळी रागावू तेव्हा आपण थांबून विचार करू का? आपण जेव्हा दुःखी होऊ तेव्हा आपण त्यातून काही शिकू का? आपण जेव्हा एखाद्याला भेटू
तेव्हा आपण त्याच्याशी करुणेने वागू का? हे छोटे छोटे प्रश्न आपल्या जीवनाला बदलू शकतात, कारण मोठे बदल नेहमी छोट्या पावलांनीच सुरू होतात. दलाई लामा सांगतात की आनंद हा एक कला आहे आणि ही कला आपण शिकू शकतो, पण त्यासाठी आपल्याला सजग राहावं लागेल. आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल. या सगळ्या विचारांमध्ये एक गहन शांतता आहे, कारण ते आपल्याला सांगतात की आपण जिथे आहोत, जसे आहोत, तिथेच आपण आनंदी होऊ शकतो. आपल्याला काही विशेष होण्याची गरज नाही, काही विशेष मिळवण्याची गरज नाही. फक्त आपल्या मनाकडे पाहण्याची गरज आहे, आणि कदाचित या पाहण्यातच आपल्याला तो आनंद सापडेल जो आपण इतक्या काळापासून शोधत आहोत. श्रोतेहो, हा प्रवास इथे संपतो, पण तुमचा प्रवास आता सुरू होतो. विचार करत रहा, स्वतःला समजून घेत रहा आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक क्षणात जगण्याचा आनंद अनुभवत रहा. धन्यवाद.